तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवूया चटपटीत पाणीपुरीची रेसिपी। त्याच्यासाठी 1 वाटी पांढरे वाटाणे घेतले। ते वाटाणे स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये पाणी घालून 5 ते 6 तास ह्याला भिजत ठेवायचं। तर इथं 6 तास वाटाणे आपले व्यवस्थित भिजले। ह्याच्यातलं पाणी काढून ह्याला कुकरमध्ये काढू। आणि 3 बटाटे घेतले। आता ह्याची साल काढून ह्याला पण कट करून कुकरमध्ये काढून घेऊ। तर हे पाणीपुरीची रेसिपी बनवायला मला जवळजवळ 1 तास लागलं। तर मी तुम्हाला फक्त 3 मिनिटात हे रेसिपी दाखवते। त्याच्यासाठी एक लाईक तो बनता है। तर हे कुकरमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं हळद, थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यावर झाकण लावून मध्यम गॅसवर ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायचं। तर इथं मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतले। आता ह्याला एका टोपात काढून मॅशरने मॅश करून घेऊ। तर इथे गॅसवर कढई गरम केले, त्याच्यामध्ये तेल घालायचं। तेल तापलं की जिरे घालायचं। जिरे छान तडकले की त्याच्यामध्ये कांदा घालायचा। मी इथे 1 मोठा कांदा आणि 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले। तर हे कांदा व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचं। थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ होतं। तर इथं कांदा टोमॅटो परतून झाले। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि कांदा टोमॅटोमध्ये लाल तिखट व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि अर्धा कप पाणी घालून हे रगडा 5 मिनिट शिजवून घ्यायचं। आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालताना लक्षात राहू द्या, अगोदर टोमॅटो शिजवताना आणि वाटाणा आणि बटाटा कुकरला लावताना मीठ घातलं होतं। तर इथं रगडा आपला शिजून तयार आहे। आता गॅस बंद करून ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आणि इथं माझ्याकडे हे पाणीपुरीच्या पुऱ्याचे पॅकेट आहे। आता हे पुऱ्या आपण तळून घेऊ। तेल गरम झाले आणि मीडियम गॅसवरच हे पुऱ्या उलटून पलटून तळून घ्यायचं। तर हे पुऱ्या तेलामध्ये टाकले की छान फुगून टम होतात आणि अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथं तळून घेतले। तर इथं पाणीपुरीचं पूर्ण बेत तयार झाले। तिखट पाणी, रगडा, पुरी आणि आंबट गोड गुळाची चिंचेची चटणी। तर हे चिंच गुळाची आंबट गोड चटणी आणि तिखट पाण्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन, कारण की हे व्हिडिओ खूपच लॉंग होत होतं, म्हणून मी ह्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते। तर तयार आहे आपली चटपटीत पाणीपुरी। तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली, लाईक, शेअर, पेजला फॉलो नक्की करा। आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर दीपम खूप खुश झाला, त्याचं रिॲक्शन बघा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।